see the chapter number 2. In the last lecture, we have seen the lichens. I have told in the last lecture, today we are going to see the virus, which is not coming in the kingdom Monera, Protista, fungi, Plantae and Animalia. मी मागच्या लेक्चरला तुम्हाला ऑलरेडी आधी सांगितलेलं होतं की हे कुठलंही भाग या 5 किंगडम मध्ये येत नाही. इट इज अ असेल्युलर स्ट्रक्चर, म्हणजे त्याला सर्व असेल्युलर स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यात आपण बघणार आहोत व्हायरस. व्हॉट डू यू मीन बाय द व्हायरस? नाउ दिस व्हायरस इट इज अ असेल्युलर हायली इन्फेक्शियस मायक्रोऑर्गॅनिझम which is considered to be threshold of life. To be considered threshold of life. आता ही व्याख्या तुम्हाला व्यवस्थित समजायचं असेल तर आपल्याला आता सध्या आपण जो काय आता बघतोय तो काय आहे? कोरोना. आणि कोरोना काय तर व्हायरस आपण म्हणतोय त्याला. मग तो आपल्याला दिसतो का? नाही. म्हणजे तो काय आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम. कुठलाही व्हायरस घ्या, H1N1 घ्या, स्वाइन फ्लू घ्या, कोल्ड घ्या, कोल्ड फिवर असेल, ताप असेल, थंडी येत असेल, तो सगळ्या व्हायरस प्रमाणे व्हायरसच्या साह्याने होत असतो. तो आपल्याला दिसत नाही म्हणून आपण त्याला काय म्हटलंय? इन्फेक्शियस. इन्फेक्शन करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि खूप जास्त प्रमाणात इन्फेक्ट करतो. कारण एड्स झाला की तो व्यक्ती राहत नाही, कोरोना झाला तरी तो व्यक्ती, म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे हायली इन्फेक्शियस मायक्रो ऑर्गॅनिझम. आता दुसरा पार्ट आहे म्हणजे असेल्युलर. असेल्युलर म्हणजे द सेल वॉल इज टोटली हियर इट इज ॲब्सेंट. आता पुढचा भाग लिहिलाय विच इज कन्सिडर्ड टू बी द थ्रेशोल्ड ऑफ लाईफ. आता थ्रेशोल्ड ऑफ लाईफ म्हणजे जीवनाच्या वरचा जो शेवटचा जीवन आहे आपला, त्याचा उंबरटा आहे, हा थ्रेशोल्ड आहे. आपल्या जीवनातला तो शेवटचा उंबरटा आहे. कारण तो आपण क्रॉस झाला जीवनाचा उंबरटा तर आपण जगू शकतो, नाहीतर इट इज गोइंग टू बी डेथ. म्हणून आपण त्याला म्हटलेलं आहे थ्रेशोल्ड ऑफ लाईफ. थ्रेशोल्ड मध्ये इट शोज बोथ द कॅरेक्टर्स, लिव्हिंग एज वेल एज नॉन लिव्हिंग. आपल्याला दोन्ही कॅरेक्टर्स त्याच्यात दिसतात. त्या व्हायरसमध्ये तो लिव्हिंग सुद्धा असतो आणि नॉन लिव्हिंग सुद्धा असतो. मग आता हा तुमची व्याख्या इथे झालेली आहे. डेफिनेशन काय आहे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द व्हायरस? इट इज असेल्युलर हायली इन्फेक्शियस मायक्रोऑर्गॅनिझम which are considered to be on the threshold of life. Now this virus, the first scientist was Louis Pasteur, who used the first time the word virus. पहिल्यांदा हा शब्द व्हायरस हा कोणी काढला असेल तर लुईस पॅस्चर. नंतर लुईस पॅस्चर नंतर एडॉल्फ मेयर इन 1886 मध्ये मेयरनी हे व्हायरस कसा दिसतो, कशात सापडतो याचं काय केलं? त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं. ही हॅज गिव्हन द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ दिस व्हायरस. आता मग नेमकं प्रयोग मेयरनी काय केलं असेल तर ही हॅज डन द स्टडी ऑन द प्लांट कॉल्ड एज टोबॅको. मेयरनी काय केलं? 1886 मध्ये ही हॅज डन द एक्सपेरिमेंट ऑन द टोबॅको, ज्या मराठीत आपण म्हणतो तंबाखू. आता तंबाखू हे पानाचा आकार आहे. तंबाखू बघितले असेल तर पान आहे. ऑन दॅट लीफ, समजा हे तंबाखूचं पान असेल, ऑन दिस लीफ it have the small structure. त्या पानावरती एक स्ट्रक्चर येत होता that is called as a mosaic. त्याला काय नाव दिलं? mosaic. And this if you observe under the microscope it is having a microorganism and that was called as mosaic virus. म्हणून मेयरनी ज्याला हे केलं तर हा काय केलं असेल तर he has taken this yellow color structure, ह्या पानावरचा हा व्हायरस घेतला. हा व्हायरस he has done the filtration. आपण गरम पाणी घेतो पावसाळ्यात, गरम पाणी का उकळतो? why we boil the water? because it kills the microorganism.
आपण मगाशी बघितलं व्हायरस हा काय मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम इट विल बी किल्ड बाय बॉइलिंग. आपलं एक साधं हे घेतलं सिद्धांत काय की आपण पाणी उकळलं त्याच्यात जे काही जीवाणू असतील ते मरतील. मग तसंच मेयरलाही तसंच वाटलं की त्यांनी तंबाखूच्या पानावरचा जो व्हायरस आहे मोझॅक व्हायरस हा काय केला बॉईल उकळलं पाण्यात. हे पाणी उकळली त्यांना काय वाटलं की हा व्हायरस आहे हा काय होईल इट विल बी डाय. आता डाय होणार असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी काय केलं चांगलं जे पान आहे नॉर्मल लीफ या नॉर्मल लीफला जे झाड आहे त्याच्यावरती फिल्टर केलेलं. फिल्टर म्हणजे फिल्टरमध्ये काय असणार आहे त्यांच्या हिशोबाने मेयरच्या की व्हायरस हा त्याच्यात नसणार आहे. अँड आफ्टर फिल्टरेशन he has put that into the unaffected plant. आता हा इफेक्टेड आहे हा अनइफेक्टेड आहे. आता ह्याच्यामध्ये हा पाणी घातलं फिल्टर पाणी फिल्टर तर व्हॉट ही हॅज ऑब्झर्व काय बघितलं तर दॅट प्लांट इज ऑल्सो गेटिंग इन्फेक्टेड. म्हणजे हे काय झालं प्लांट नॉर्मल होतं ते काय झालं इन्फेक्टेड. म्हणजे डेमॉन्स्ट्रेशनमध्ये काय सिद्ध झालं की टोबॅको प्लांटमधला जो व्हायरस आहे तो हायली इन्फेक्शियस आहे आणि नॉर्मल असेल तरी ते झाड काय होतंय इन्फेक्ट होत आहे. आणि आपण ह्या टोबॅको मोसॅकला शॉर्टमध्ये म्हणू शकतो TMV. टीचा आहे टोबॅको मोसॅक व्हायरस. This demonstration has been given by the mayor, but at that time there was no microscope. Then also he has told this mosaic is a virus or microorganism structure which is infecting the normal healthy plant also. Normal healthy plant ला सुद्धा काय करतं तो इन्फेक्शन दिसते. मग आता ह्याच्यासाठी दुसरे एक सायंटिस्ट आहे DJ Vanovics. In 1892 he continued the same experiment. त्यांनी काय केलं तोच एक्सपेरिमेंट काय केला कंटिन्यू केला. And after the continuation he has confirmed. त्यांनी परत असाच प्रयोग केला आणि हाच प्रयोग व्हॅनोविक्सने काय केला टोबॅको मोसॅक ह्याने हा डेमॉन्स्ट्रेशन केलं. तेच त्याचं कंटिन्युएशन करून व्हॅनोविक्सने काय केलं कन्फर्म दॅट it consists of tobacco mosaic virus. यात काय आहे tobacco mosaic virus आहे. हे कुणी कन्फर्म केलं व्हॅनोविक्स. बघा पॅस्चरने काय केलं व्हायरस सांगितला त्याचा एक्सपेरिमेंट कुणी केलं मेयरने केलं. व्हॅनोविक्सने काय केलं कन्फर्म केलं. आता पुढच्या सायंटिस्टने हे कन्फर्मेशन झालं की हा त्याच्यात व्हायरस आहे. M.W. Benrick in 1898 what he has told this virus he has given. आता हा व्हायरस कसा आहे लिक्विड मध्ये आहे फिल्टर केले ना आपण इथं मग तो लिक्विड फॉर्म मध्ये आहे. दिस लिक्विड फॉर्म व्हायरस he is called as vemum. vemum आपण सापाच्या विषाला काय म्हणतो vemum and this is called as poisonous fluid. बेंड्रिकने त्याला नाव काय दिलं vemum or poisonous fluid. This vemum it is also called as contagium fluid. आणि ह्याला दुसरं नाव होतं it is also called contagious liquid fluid. नाव काय दिलं या पॉइझनसला कंटेजिनस लिक्विड फ्लुइड. आता हा कंटेजिनस लिक्विड फ्लुइड हा पुढे कंटिन्यू झाला कारण हे विषारी आहे. तंबाखू आपण खाल्ली तर इट लीड्स टू कॅन्सर. म्हणजे काय तो मायक्रोऑर्गॅनिझम इट इज हायली इन्फेक्शियस म्हणून त्याला नाव दिलेलं आहे पॉइझनस फ्लुइड. आता नेक्स्ट सायंटिस्ट वॉज द स्टॅनली इन 1935.
Now what does Stanley in 1935 he has done the continuation of same experiment and he proved that this virus, it is a crystalline in form. काय त्यांनी सिद्ध केलं की हा व्हायरस हा कसा आहे, क्रिस्टलाइन मध्ये आहे. इट इज असेल्युलर, क्रिस्टलाइन आहे, असेल्युलर आहे, मायक्रोस्कोपिक आहे, तर आपण म्हणतो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, मायक्रोस्कोपिक आहे म्हणून. बघा स्टँडिंग काय म्हणते, इज अ क्रिस्टलाइन असेल्युलर microorganism and it is infecting to the host when it is alive. It is not infecting the host outside the cell. म्हणजे हा सेल असेल तर त्याच्या आत गेल्यानंतरच तो इन्फेक्ट करतो, बाहेर असेल तर तो इन्फेक्ट करत नाही. हे कॅरेक्टर आहे. आता ह्याच्या पुढच्या अजून भरपूर कॅरेक्टर्स आहेत ते पण आपण बघूया. तर हे साईज किती आहे, हाऊ मच साईज इट इज हॅव्हिंग द साईज दॅट इज 10 नॅनोमीटर टू 200 नॅनोमीटर. एवढी त्याची साईज आहे, 10 to 200. द साईज इज 10 to 200 नॅनोमीटर. Sorry, it is not a 200, it is a 2000 nanometer. आता बघा काय कॅरेक्टरिस्टिक्स व्हायरसचे. फर्स्ट इट इज क्रिस्टलाइन, असेल्युलर, मायक्रोस्कोपिक मायक्रोऑर्गॅनिझम. इट इज alive only in the host cell. It does not multiply outside the body. Standing का सांगितलं, it is not growing outside the body. साइज किती आहे, 10 नॅनोमीटर to 2000 nanometer. Is very small in structure. Now this crystalline structure of acellular microscopic, it is do not respire. पुढचा कॅरेक्टर घेतला तर it do not respire. तो श्वास घेऊ शकत नाही. It do not eat food. फूड सुद्धा तो खाऊ शकत नाही. Do not eat. Do not eat the food. जेवण पण करू शकत नाही. नेक्स्ट कॅरेक्टर, it can be a unicellular structure. तो एक पेशी आहे. मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर it is highly infectious. हायली इन्फेक्शियस डिजीज आहे. म्हणजे डेफिनेशन सुद्धा एक कॅरेक्टर आहे. हायली इन्फेक्शियस डिजीज आहे. ही डेफिनेशनच लिहिलेली आहे बघा इथं. हे तुम्ही पॉइंट सिलेक्ट करू शकता. इट शोज द कॅरेक्टर ऑफ बोथ लिव्हिंग एज वेल एज नॉन लिव्हिंग. ह्याच्यात आपल्याला काय करू शकतात, बाहेर असेल तर तो नॉन लिव्हिंग आहे, आत असेल तर तो लिव्हिंग आहे. तर इट शोज द कॅरेक्टर ऑफ बोथ. Therefore it is called as threshold of life. ह्याला आपण काय म्हणतो, threshold of life. It can be mutant. हा व्हायरस काय करू शकतो, म्युटेशन होऊ शकते ह्याच्यात. म्हणून आता कोरोना व्हायरस मध्ये काय होतं, माझ्यामध्ये जे व्हायरस आहे तर दुसऱ्या व्यक्तीत असेल असं नाहीये. त्याच्यात काय होतं, चेंज होतो. म्युटेशन जात आहे, चेंज, सडन चेंज, अचानक बदल घडतो त्या व्हायरसमध्ये. म्हणून त्याला आपण म्हणतो की हा व्हायरस इट कॅन बी डू द म्युटेशन. त्या व्यक्तीच्या आत गेला की त्याच्यात तो बदल करू शकतो. हे तुम्हाला काही कॅरेक्टर्स लक्षात आले. आता ह्याच्यात ज्याला आपण असेल्युलर म्हणतो त्याला ह्याच्यामध्ये एक महत्वाचा घटक असतो, दॅट इज DNA और RNA, जेनेटिक मटेरियल. त्याशिवाय तो मल्टिप्लाय करू शकत नाही, DNA आणि RNA. पण हा DNA आणि RNA हा जेनेटिक मटेरियल आहे. दिस जेनेटिक मटेरियल DNA आयदर दोन्ही एकत्र नसतात, दोन्ही पैकी एक कुठलं तरी असतं.
त्या व्हायरसमध्ये डीएनए असेल तर आरएनए नसतो, आरएनए असेल तर डीएनए नसतो. इट कन्सिस्ट ऑफ आयदर डीएनए और आरएनए. इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ विथ डीएस आरएनए और एसएस आरएनए. काय व्हायरसमध्ये हाही प्रकार त्याच्यात असतो, डीएस आणि एसएस टाईप मधला, डीएनएचा आणि आरएनएचा. आता हे जे स्ट्रक्चर्स आहेत, कॅरेक्टर्स आहेत, आता हे जेव्हा आपण सांगतो की डीएनए आहे, आरएनए आहे, तर मग हा स्ट्रक्चर आपण जेव्हा बघतो तर त्यावेळेला इट इज अ हेलिकल स्ट्रक्चर असेल, असा रॉड शेप स्ट्रक्चर असेल तर असं या पद्धतीने हेलिकल स्ट्रक्चर प्लांट्स मध्ये असतील त्या पद्धतीने. तर हा जो स्ट्रक्चर आहे हा प्लांट व्हायरसचा आहे. मग ह्याच्यावरती जो स्ट्रक्चर आहे तर प्लांट मध्ये नेहमी काय असतो, डीएनए स्ट्रक्चर प्रेझेंट असतो व्हायरस मध्ये. तर हा डीएनए इट इज कवर्ड विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टिव्ह कोट. प्रोटेक्टिव्ह कोट असतो त्याला आपण म्हणतो प्रोटीन. and that protein कोटला आपण काय म्हणतो, कॅप्साइड. प्रोटीन कोटला काय म्हणणार आहोत, कॅप्साइड. दिस कॅप्साइड इज कन्सिस्ट ऑफ कॅप्सोमियर. म्हणजे ह्याच्यात काय, प्रोटीन कोटला कॅप्सोमियर्स असतात विच गिव्ह अ प्रोटेक्शन टू दिस सेल. दिस आर द सम कॅरेक्टर्स ऑफ द व्हायरस. आता ह्या डीएनए आणि आरएनएच्या बेसवर त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ द व्हायरस. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ द व्हायरस. आता बहुतेक करून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की लुईस पॅस्चरने काय केलेलं आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ही हॅज गिव्हन द वर्ड व्हायरस. वेअरने काय केलंय, तो एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेट केलाय. कशाच्या प्लांटमध्ये केलाय, टोबॅकोमध्ये. नंतर त्याचं कन्फर्मेशन नॅनोमिक्सनी दिलंय. त्यांनी त्याला नाव काय दिलंय, विवम ऑफ पॉइझनस फ्लुइड, त्याला कंटेजियम फ्लुइड म्हणतो. कॉमनली इट इज कॉल्ड ॲज कंटेजिनस लिक्विड फ्लुइडम. आणि स्टॅनलीने काय केलंय 1935 मध्ये, म्हणजे काय काय स्ट्रक्चर मायक्रोस्कोप मध्ये दिसत. कारण ह्या वेळेला इतकं मायक्रोस्कोप त्याच्या आत डीएनए आहे का, आरएनए आहे का, हे कोणी सांगितलं असेल तर स्टॅनली. तो दिसतो कसा, तो क्रिस्टलाइन आहे, असेल्युलर आहे, तो होस्ट बॉडीमध्ये जिवंत राहतो, बाहेर जिवंत राहत नाही. कुठल्या तर कुठल्या आकाराची साईज मध्ये आहे, तर 10 नॅनोमीटर टू 2000 नॅनोमीटर आहे. तो रेस्पिरेशन करू शकत नाही, जेवण करू शकत नाही. आणखी हायली इन्फेक्शियस आहे, त्यात डीएनए आहे, आरएनए आहे, म्हणून त्याला आपण तो लिव्हिंग सुद्धा कॅरेक्टर दाखवतो, तो नॉन लिव्हिंग. इट शोज बोथ द कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग एज वेल एज नॉन लिव्हिंग. Therefore, it is called as threshold of life. आता ह्याच्यापुढे आपण काय बघणार, टाइप्स ऑफ व्हायरस. व्हायरस किती प्रकारचे आहेत, तर व्हायरस आपण ज्याला घेतो, हाऊ मेनी टाइप्स ऑफ द व्हायरस इज प्रेझेंट. टाइप्स ऑफ द व्हायरस. नाउ दिस टाइप ऑफ द व्हायरस we have a 3 types of the virus. First is plant virus. Plant viruses, animal viruses, and bacterial virus. आता हे 3 प्रकार मी जुन्या पुस्तकातून तुम्हाला सांगितलेले आहेत. दॅट व्हायरस इज डिवायडेड इंटू 3 टाइप्स. पण तुमचं आत्ताचं जे नवीन पुस्तक आहे त्यात टाइप्स ऑफ व्हायरस मध्ये काय सांगितलेलं आहे की इट इज डिवायडेड ऑन द बेसिस ऑफ डीएनए आणि आरएनए. कारण त्याच्यात डीएनए किंवा आरएनए कुठला तरी एक प्रकार असतो, म्हणून त्यांनी तसं दिलेलं आहे. तुम्ही तेही दिलं तरी चालते, पण 3 प्रकार आहेत. प्लांट व्हायरस, प्लांट व्हायरसेस, एनिमल व्हायरसेस and bacterial viruses. Now what do you mean by the plant viruses? Plant virus म्हणजे नेमकं काय आहे? What do you mean by the plant viruses? This plant virus means the virus, a virus which is infect and attack on the plant cell. Attack on the plant. Attack on the plant
द व्हायरस, बघा मी डेफिनेशन सांगतेय प्लांट व्हायरसचे. द व्हायरस विच इन्फेक्ट अँड अटॅक ऑन द प्लांट इज कॉल्ड एज प्लांट व्हायरस. Now in this plant virus, it is helical or polyhedral in shape. आता हे पहिलं डेफिनेशन झालं. त्याचा शेप कसा आहे? पॉलीहायड्रल और हेलिकल इन शेप. थर्ड, it consists of DS, RNA or DNA or SS type. DNA, DS and SS type RNA is present in this plant virus. आता हे मी ज्याला नोट्स देईन, मी ह्याचे 3 भाग केलेत इन द फॉर्म ऑफ चार्ट. तुम्ही फरक सुद्धा प्लांट व्हायरस, ॲनिमल व्हायरस, बॅक्टेरियल व्हायरसचा लिहू शकता. आता इथं मी हे जे पॅराग्राफ वाईज दिलं इथं चार्ट तयार केलेला नाहीये, तुम्ही नोट्स मध्ये ते बघू शकता. आता नेक्स्ट इज युअर ॲनिमल व्हायरस. आता द व्हायरस विच इन्फेक्ट अँड अटॅक ऑन द ॲनिमल. प्लांटच्या जागेवर काय येणार आहे? तर ॲनिमल इज कॉल्ड एज, तुम्ही असं शॉर्ट करायचं नाही, तुम्हाला नोट्स लिहायचे आहे, तुम्ही पूर्ण लिहायचं आहे. इज कॉल्ड एज ॲनिमल व्हायरस. तर in this, the shape is not a polyhedral or helical, it is a helical in shape. फक्त helical shape आहे त्याचा. म्हणजे DNS नाहीये, SS नाहीये. एनिमल मध्ये it is either DNA or RNA depending upon the animal. डिपेंडिंग अपॉन द ॲनिमल, त्या जेनेटिक मध्ये तो DNA पण असू शकतो किंवा RNA, दोन्ही एकत्र कधीही नसतात. हे झालं तुमचं ॲनिमल व्हायरस. दुसरं सगळं शेवटचं आहे, दॅट इज बॅक्टेरियल व्हायरस. द व्हायरस विच इन्फेक्ट अँड अटॅक ऑन बॅक्टेरिया, is called as bacterial virus. त्याला काय म्हणतो आपण? बॅक्टेरियल व्हायरस किंवा त्याला आपण म्हणतो बॅक्टेरियोफेज. It is also called as bacteriophage. जे bacterial virus which attack on the bacteria is called as bacterial virus and it is also called as bacteriophage. आता याचा शेप कसा असतो? तर इट इज अ टॅडपोल शेप. शेप कसा आहे? टॅडपोल शेप आहे. इट कन्सिस्ट ऑफ DNA एज अ जेनेटिक मटेरियल. बॅक्टेरियामध्ये काय आहे? DNA एज अ जेनेटिक मटेरियल. आता DNA एज आपण वेगवेगळे शेप्स बघितले. मगाशी मी प्लांट व्हायरस दाखवला. आता ह्याच्यात टॅडपोल शेप बघितला तर तुम्ही हे थंबीला केलेला आहे. या पद्धतीने त्याचा आकार असतो, टॅडपोल शेप स्ट्रक्चर. मी इथे दाखवते तुम्हाला टॅडपोल कसं असतो. तुम्ही हे ऑलरेडी 10वीला केलेलं आहे. ह्याच्या आत इथं DNA असतो. हा तुझा पार्ट आहे. हा पार्टला आपण म्हणतो हेड, बेस
हा त्याला स्किप आहे, स्टॉप म्हणू शकतो, कारण बॅक्टेरियोफेज इट इज डिवायडेड इंटू 3 parts and in this head it consists of a DNA structure. These are the types of the viruses and the last part of the virus is the function किंवा त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. शेवटचा भाग काय, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता उपयोग काय या व्हायरसचा, व्हॉट इज द यूज ऑफ दिस व्हायरस, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हटलं इट इज बोथ युजफुल as well as harmful. हे दोन्ही दाखवतात आपल्याला. युजफुल का म्हणायचं, कारण व्हायरस म्हटलं की तो काय म्हणतो आपण, हार्मफुलच आहे, इन्फेक्शियस आहे. समजा ते व्हायरस झालं नाही तर त्याच्यावर आपल्याला औषधं काढता येत नाही, म्हणून तो युजफुल आहे. आणि तो हार्मफुल काय तर तो आपल्याला काय करतो, इन्फेक्शन करतो. आता ह्याच्यात आपण 2 पार्ट्स पण करू शकतो, प्लांट आणि व्हायरस. पानं पिवळी पडतात, लीफ become yellow, leaf turn, गोल होतात पानं, स्टंटेड, लेडीज फिंगर. भेंडी आहे ते सुद्धा खायला एकदम बारीक येते, एकदम बारीक. म्हणजे असे काही त्याच्या हार्मफुल कॅरेक्टर्स हे प्लांट्स मधले आहेत. नेक्स्ट इज द ह्युमन मध्ये घेतलं तर वी हॅव एड्स, स्वाइन फ्लू, कॉमन कोल्ड, डिप्टेरिया एक्सेट्रा. भरपूर आहे. आपण घेईल असे त्याचे इफेक्ट्स आहेत व्हायरसचे. आता मी 2-2, 3-3च घेतलेले आहेत. दिस आर द सम कॅरेक्टरिस्टिक्स अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ द virus. Next lecture we are going to see the last point, that is viral. Thank you.